आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला लोकसभेची रणधुमाळी। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात उद्यापासून तुम्हाला बातमी मिळेलच। उन्मेष पाटलांनी थेट भेट घेतल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। बावनकुळेंकडून फोन करून पाटलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमधील चर्चा फिसकटली। हातकणंगले मतदारसंघात ठाकरे उमेदवार देणार। माजी आमदार सत्तेची दाबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। उत्तर प्रदेशमधील 2 टप्प्यांनंतर भाजप राज ठाकरेंना सोबत घेईल। आदित्य ठाकरेंचा दावा। राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नये म्हणून युतीच्या घोषणेस विलंब होत असल्याची ही चर्चा। स्पष्ट झालेली नाही आहे। मनसे किती जागा लढणार काय एकंदरीत बघा, याच्यावर मी जास्ती बोलत नाही, पण एक आहे, मला वाटतं उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या तिसऱ्या फेज नंतर कदाचित त्यांना सोबत घेतलं जाईल अशी भाजपकडूनच आम्हाला चर्चा ऐकू आलेली आहे। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्या जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू। हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊ चौधरी यांच्यात बैठक। नाशिकची जागा सोडल्यास सेनेची ताकद कमी होईल, शिंदेगडाच्या नेत्यांचा सूर। तर यवतमाळ, वाशिम, हिंगोलीसाठी भावना गवळी आणि हेमंत पाटील बैठकीला उपस्थित। हिंगोलीतील शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईत। उमेदवार बदलीच्या चर्चांनंतर हेमंत पाटील समर्थक आक्रमक। शिंदेंच्या विद्यमान खासदारांवरच तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची टीका। खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार? दबाव तंत्रावर नाईकांचा सवाल।